गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सच्चिदानंद स्वामी महाराज विनायक ज्ञान भगवान श्री रघुनाथ बराबर अस्थि भक्ति क्रिएशन ही आत्मस्वरूपणीच हे तत्काल जिगड्या अर्थ काही खेळ पाहणार बदल होता विषय उजव्या हाताला ज्या पदार्थ से अन्वय बोध होवे तीन पदार्थन की स्मृति व्यवधान रहित चाहिए। आता ज्या पदार्थ संबंध है अन्वय संबंध त्या पदार्थ स्मृती व्हायला पाहिजे। पदार्थन की स्मृति मात्र से शाब्द बोध होवे तो किसी रीति से ज्या पदार्थ की स्मृति होवे ताका शाब्द बोध हुआ चाहिए। आता कोणत्या रीतीनं पदार्थ स्मृती जर झाली कोणत्या रीतीनं बरं का तर मग शब्द ज्ञान व्हायला पाहिजे। पद के संबंध से पदार्थ की स्मृति को शाब्दबोध का हेतु कहे। आता तुम्ही पदार्थाचे संबंध पदार्थाचे संबंध त्या संबंधामुळे स्मृती होते असं तुम्ही म्हणलात कहे तो म्हणला तर सकल पदन का आकाश से समवाय संबंध है और आत्मा में सकल पदन का स्वानुकूल कृति संबंध है। हो आता थोडं शब्दाचा संबंध पदार्थ असलं तर स्मरण व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। सगळ्या शब्दाचा संबंध आकाशाचा आहे आणि तो नित्य संबंध आहे मग त्या आकाश स्मृती व्हायला पाहिजे तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुरतीचा संबंध आहे त्याच्या आत्मस्मृती व्हायला पाहिजे। स्वानुकूल कृती म्हणजे स्वानुकूल कृती म्हणजे स्व म्हणजे त्याचा संबंध आत्म्याचा आणि शब्दाचा सुरतीचा हे स्वानुकूल संबंध आला ना। अनुकूल म्हणजे सुरतीचा आत्म्याशी अनुकूल संबंध आहे इतर असे नाही। अनुकूल आत्म्याशी संबंध असल्यामुळे आत्म्याची स्मृती व्हायला पाहिजे। याते स्वानुकूल कृति संबंध है याते घटादि पदार्थ समवाय संबंध ते आकाश की जहाँ स्मृति होवे और स्वानुकूल कृति संबंध ते आत्मा की जहाँ स्मृति होवे तिनका भी घट मानई इत्यादि वाक्यांते बोध हुआ चाहिए। हो आता इथे पदाचा आणि पदार्थाचा संबंध आहे हे अगोदर लक्षात ठेवा शंका खोरच होत आणि स्वानुकूल म्हणजे जे पदार्थाचा व्यवहार हे अनुकूल आहे त्या पदार्थामध्ये ते प्रतिकूल आहे आणि पदार्थासमोरचा व्यवहार होतो तो अनुकूल होतो। आता याच्यामध्ये त्यांना काय सांगायचं आत्म्याचाही सृष्टीचा संबंध अन्वय आणि घटाधिक पदार्थाचाही
त्याच्याशी संबंध आहे. जसं आकाशाचे सगळे संबंध आहे ना तसे याचाही संबंध आहे. मग एक स्मृती व्हायला पाहिजे, पण स्मृतीत काही होत नाही. संबंध लक्षात ठेवायचा. घटाचाही जसं सगळ्या शब्दाचा संबंध समवाय संबंध आकाशाचे आहे ते लक्षात आलं, तसं आत्म्याशी सृष्टीचाही अन्वय संबंध आहे. हेचपर्यंत तुम्हाला लक्षात आलं है ना. आता घटाचाही संबंध आहे. घटाचा संबंध आहे म्हटल्यानंतर घटम आणि घट आण असं म्हटल्यानंतर स्मृती व्हायला पाहिजे. याते शक्ति व लक्षण वृत्ति रूप पद के संबंध ते पदार्थ की स्मृति शाब्दबोध का हेतु है. अशा रीतीनं पदाचा संबंध कुठे शक्तीवृत्ती नव्हे आणि कुठे लक्षणवृत्ती नव्हे. शक्तीवृत्ती म्हणजे साक्षात संबंध, लक्षणवृत्ती म्हणजे परंपर संबंध. म्हणून त्या संबंधाने त्याची स्मृती व्हायला पाहिजे. स्मृतीच ना का शब्दज्ञान हेतु येतो. हाँ हाँ, शब्दज्ञानाचं कारण आहे. हाँ, घटादि पदन का समवाय संबंध आकाश में है. घटाधिक पदार्थाचा पदार्थ का पदन का पदन का हा बरोबर. घटाधिक जे पद आहेत त्या पदाचा आकाशाशी समवाय संबंध आहे. समवाय संबंध कशाला म्हणायचा? नित्य संबंध. चला हाँ. और हाँ. स्वानुकूल कृति संबंध आत्मा में है. आणि स्वानुकूल कृती म्हणजे व्यवहार आत्म्याशी आहे. हाँ. शक्ति व लक्षणा वृत्ति रूप संबंध घटादि पदन का आकाश आत्मा में नहीं. घटाधिक पदार्थाचा संबंध घटाधिक पदन का पदच ना, पदार्थ पदार्थ नाही. त्या पदाचा कुणा संबंध आहे? आकाश आणि आत्मा में नहीं. शक्ति व लक्षणा वृत्ति रूप संबंध शक्ती आणि ते संबंध घटादि पदन का घटाधिक पदाचा आकाश और आत्मा में नहीं. आकाश आणि आत्म्याच्या ठिकाणी नाही संबंध त्यांचा घटाधिक पदाचा. हा. आकाश गगनादीप दीपन का आकाश गगनादीपन का शक्ति रूप संबंध आकाश में है. आता आकाशाच्या ठिकाणची प्रकाश आहे. हा, दीपन म्हणजे प्रकाश, त्याचा साक्षात संबंध आहे आकाशाशी साक्षात. हा. आकाश गगनादि पदन का हा पदन कमत पद वाक्यातच शक्ति रूप संबंध आकाश में है. शक्ती रूप संबंध आकाशाशी आहे. व पद आत्मपद का शक्ति संबंध आत्मा में है. आणि आत्मपदाचा शक्ती संबंध आत्म्याशी आहे. स्वपद. हा हा, स्वपद ना. हा, स्वपद आत्म्याचा स्वपदाचा आत्म्याशी संबंध आहे. शक्ती संबंध. हा. याते म्हणून आकाश पद सहित आकाश पदासह वाक्य ते आकाश का शाब्दबोध होवे है. म्हणून वाक्याने आकाशाचं ज्ञान शब्द ज्ञान होतं. आत्मपद सहित वाक्य ते आत्मा का शाब्दबोध होवे है. आणि आत्मपदाचा उल्लेख कर आत्म्याचं ज्ञान होतं शब्द ज्ञान. इस रीति से ज्या पद के वृत्ति रूप संबंध ते ज्या पदार्थ की स्मृति होवे ताका शाब्दबोध होवे है. ज्या पदाच्या शब्द ज्ञानाने ज्या पदाचा स्मृती होती, ज्या पदार्थ असते ते शब्द ज्ञान शाब्दबोध होती ना. आपण वाच चल असं कळलं तर आताच वाक. इस रीति से या रीतीने ज्या पद के वृत्ती रूप संबंध ज्या पदाचा ज्या वृत्ती रूप संबंध आता इथे मोगम घेतलाय. शक्तीवृत्ती नाही घेतली आणि लक्षणावृत्ती घेतली. ज्या वृत्तीनं मग आता कधी लक्षणावृत्तीनं कधी शक्तीवृत्तीनं. ज्या पदार्थ की स्मृती होवे ज्या पदार्थ संबंधी स्मृती होती
ताका शाब्दबोध होवे. त्याचं शब्द ज्ञान होतं. मग ते प्रसंग प्राप्त कधी शक्तीवरती संबंध आहे, कधी लक्षावरती. ज्या पदार्थी ज्या पदार्थ असं संबंध लिहिला. प्रत्यक्ष शक्ती नाही घट, लक्षण नाही घट. ऐसा कहे भी घट मानय या वाक्याचे जो बोध होवे हे घट आण या वाक्याने जे ज्ञान होतं, शब्द ज्ञान, ता बोध की उत्पत्ती घट कर्मतः आनयनम कृती. आता त्या पदाची उत्पत्ती घट आनयन या क्रियेने होते. इतने पदानते हुई चाहिए. एवढ्या पदाने व्हायला पाहिजे. काहे ते? कारण दोनों वाक्यों के पदन की शक्ती समान है. दोन्ही वाक्याची शक्ती सारखीच आहे. घट आनयन ना. और प्रथम वाक्य ते शाब्दबोध होवे हे. पहिल्या पदाने पहिल्या वाक्याने शब्द ज्ञान होतं. दुसरे ते होवे नाही. दुसऱ्या आनयन या पदाने होत नाही ज्ञान शब्द. म्हणून याके विषय यह हेतु है. याच्याविषयी हे कारण आहे. योग्य पद की वृत्ती से ज्या पदार्थ की स्मृती होवे. योग्य पदार्थाच्या वृत्तीने, योग्य पदाच्या शक्तीवृत्तीने किंवा एक लक्षणावृत्तीने ज्या पदार्थ की स्मृती होवे, ज्या पदार्थ स्मृती होते ताका शाब्दबोध होवे हे. त्याचं शब्द ज्ञान होतं. प्रथम वाक्य के पद योग्य है. आता पहिलं त्याच्यामध्ये वाक्याचे पद योग्य पाहिजेत. दुसरे के योग्य नाही. दुसरे पद तिथे योग्य नाहीत. ज्या वाक्यामध्ये जे योग्य पद आहे त्या पदाने किंवा त्या वाक्य पदासह त्या वाक्याने किंवा त्या पदाने पदार्थाची स्मृती होते. दुसरं वाक्य काही तिथं नाही, दुसरे पद नाही तिथं. योग्यता अयोग्यता अनुभव के अनुसार अनुमेय है. आता योग्यता आणि अयोग्यता तुमच्या अनुभवावरून आहे. जिन पदानते शाब्दबोध अनुभव सिद्ध है तिनमें योग्यता है. आता ज्या पदाने तुम्हाला अनुभव येतो ते पद योग्य आहे. जिन पदांते शाब्दबोध का अभाव अनुभव सिद्ध है तिनमें योग्यता नहीं. ज्या पदाने तुम्हाला त्याचं ज्ञान होत नाही म्हणजे अभाव, ते पद योग्य नाही. इस रीति से या रीतीने योग्य पद के वृत्ति रूप संबंधते व्यवधान रहित पदार्थन की स्मृति आसक्ति कहिए है. आसक्ती आहे ना. अशा रीतीने योग्य पदाने वृत्तिरूप संबंध व्यवधान रहित म्हणजे व्यवस्थित ऐकल्यावर पदार्थन की स्मृती पदार्थाची स्मृती आसक्ती कहिए. आसक्ती म्हणते त्याला. आसक्ती का आसक्ती काय? आसक्ती म्हणजे इच्छा. इस रीति की आसक्ति स्वरूप से अशा रीतीने आसक्ती स्वरूपाने शाब्दबोध का हेतु है. म्हणजे आसक्ती ही शब्द ज्ञानाचे कारण आहे. और ताका ज्ञान हेतु नहीं. त्याचं ज्ञान कारण नाही. त्यामुळे योग्य पदाने पदार्थाचं ज्ञान होतं ते स्मृतीला कारण, दुसरं नाही. या प्रकारचे या रीतीने आकांक्षा ज्ञान, योग्यता ज्ञान, तात्पर्य ज्ञान आणि आसक्ती शाब्दबोध के हेतु है. अशा रीतीने ही चारी आहेत ते शब्द ज्ञानाचे कारण आहेत. इन चारिकू शब्द सामग्री कहे है. हे चारी हे शब्द ज्ञानाची सामग्री आहे. हे चार जर असेल तर शब्द ज्ञान होईल. उत्कट जिज्ञासाकू बोध की हेतुता. आता उत्कृष्ट जिज्ञासू त्याला बोधच काय कारण आहे. अणुमिति की सामग्री व्याप्ति ज्ञान है. आता अणुमिति सामग्री व्याप्ति ज्ञान आहे. व्यापक व्याप्य हे कळलं ना, ते व्याप्ति ज्ञान. प्रत्यक्ष सामग्री इंद्रिय संयोगाधिक है. आता अणुमितीची प्रत्यक्ष सामग्री इंद्रियाधिकाचा संबंध आहे.
किंवा इंद्रियादिक आहेत. हे चल. जहाँ जिथे दो सामग्री होवे जिथे दोन सामग्री असतील तहाँ तिथे दोनों का फल होवे नहीं. दोन्हीचं फल होत नाही. चला पुढे काहे सांगतो. ते कारण एक क्षण में दो ज्ञान की उत्पत्ति होवे नहीं. नाही कळत मला. है का नाही. मग घे बी खाईंगे मडका बी संभाळ. म्हणून दोन सामग्रीने एका वेळेस दोन्ही सामग्रीने ज्ञान होत नाही. एकाच्या पदाने एकाचं ज्ञान होतं. दोन्ही सामग्रीने ज्ञान होत नाही एका क्षणामध्ये. क्षणाचे कालावधी जर केले तर शक्य आहे, पण एका क्षणात दोन्ही पदांनी त्याचं ज्ञान होत नाही. दोन्ही पदांनी शब्दबोध होत नाही एका क्षणात बरं का. यद्यपि ज्ञानद्वय का आधार तो एक क्षण होवे. आता दोन्ही ज्ञानाचा आधार, दोन्ही पदाचं जे ज्ञान, त्या दोन्ही पदाचा जे आधार तो क्षण. एक क्षण होवे है. ते तथापि ज्ञानद्वय की उत्पत्ति का आधार एक क्षण होवे नहीं. आता दोन्ही पदाचं एक क्षण आधार आहे. एका क्षण दोन्ही पद ऐकायला येतात, पण ज्ञानामध्ये एक क्षण ज्ञानाचं कारण नाही. एका क्षणामध्ये त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. पदार्थ का पदार्थ पदार्थ नाही पद पण नाही. मग ज्ञानद्वय ज्ञान दोन ज्ञान. यद्यपि हो अलग. ज्ञानद्वय का आधार तो एक क्षण होवे है. दोन ज्ञानाचा आधार एक क्षण आहे. तथापि तरी ज्ञानद्वय की उत्पत्ति का आधार एक क्षण होवे नाही. आता लक्ष. आणि ज्ञानाच्या उत्पत्तीचं जे काल ते एक क्षणात होत नाही. ते उत्पत्तीच्या क्षणाला वेळ आहे. सो उत्पत्ति भी व्यधिकरण दो ज्ञान की तो एक क्षण में होवे है. आता त्या उत्पत्तीचे जे करण आहे ते करण व्यधिकरण विधीच आहे ना. विधीकरण दो ज्ञान की तो दोन ज्ञानाची तर एक क्षण में होवे है. त्या दोन्ही ज्ञानाचे विधीकरण एकच क्षणात आहे. ते विधीकरण. मग त्याचं विधी म्हणजे त्याचे विचार, विधी म्हणजे त्याचं वाक्य, विधी म्हणजे त्याचा नेम, विधी म्हणजे त्याचा शब्दाचा नेम. विधी काय विधी आहे त्याचा. हे असा विधी. विधी नाही. व्यधिकरण. बरोबर व्यधिकरण. जैसे देवदत्त का ज्ञान और यज्ञदत्त का ज्ञान व्यधिकरण है. आता देवदत्त आणि यज्ञदत्त याचे दोन ज्ञानाचे व्यधिकरण है. एक आहे. तिनकी उत्पत्ति एक क्षण में होवे है. देवदत्त आणि यज्ञदत्ताची त्याची उत्पत्ती एक क्षणात होते. तथापि तरी समानाधिकरण दो ज्ञानन की उत्पत्ति एक क्षण में होवे नहीं. पण समानाधिकरण एकाच समान म्हणजे एक अधिकरण. अधिकरण म्हणजे अधिष्ठान. एका अधिष्ठानावर दोन्ही शब्द दोन्ही ज्ञान होत नाही. त्याला विधीकरण म्हणजे अधिकरण म्हणजे त्याला अधिष्ठान वेगळं. अधिकरण ही शब्द अधिष्ठान वाटते. यह सिद्धांत है. असा सिद्धांत है. दोनों सामग्री का फल एक काल में होवे नहीं. दोन्ही सामग्री फल एक काळात कसं होईल. होत नाही. याते प्रबल सामग्री का फल होवे है, दुर्बल का बाद होवे है. म्हणजे प्रबल सामग्रीचा लाभ होतो, दुर्बल सामग्रीचा लाभ होत नाही. आता प्रबल दुर्बल म्हणजे सशक्त, दुर्बल म्हणजे शक्ती कमी, प्रबल शक्तियुक्त. मग आता तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान प्रबल सामग्रीने होते का दुर्बल सामग्री. तुम्ही साक्षी दष्ट आहे असं जे तुम्हाला ज्ञान होते. ते प्रबल सामग्रीने का दुर्बल सामग्रीने.
का बरं? दुर्बल सामग्री. चल काय असेल तुमचं. आम्ही तुम्हाला दुर्बल म्हणत आहे, प्रबल म्हणत आहे. तुमचा अनुभव तुम्हाला कळला. प्रबल असलं तर ते टिकलं असतं ना सतत. प्रबल असल्यावर सतत टिकल ना. नाही तसा सांगते की प्रबल बरं तुमचं तेच बरोबर. दुसरं कसं प्रबल असं निश्चय बदलला नसता तर तुम्ही सांगितलं की निशब्द दुसरा बाकी तेच आहे. मग तुम्हाला प्रबल सामग्री कोणती प्रपंचाची का परवा? कोणतीच नाही आता. अरे प्रपंच म्हणजे हे शाळा जाणं शिकवणं हे आम्ही प्रपंच म्हणतो. प्रपंच लेकर बाळा नाही तर म्हणायचं. देहबुद्धीचा व्यवहार सगळा प्रपंच आहे. मग देहबुद्धीचा व्यवहार प्रपंच आहे. हे प्रबल सामग्री आहे का दुर्बल सामग्री आहे? काय सांगत त्याला सांगू सांग. हे कसं आहे ते प्रपंचाची सामग्री जी आहे ते प्रबल नाही दुर्बल नाही दोन्ही नाही का. इकडचा विचार असल्यामुळे तिकडे तितके सत्व नाही. तिकडे जर सत्यताच असते मग आम्ही त्याला प्रबल म्हणलो असतो. पण या विचाराने त्याच्यामध्ये काही अंशतः सत्व कमी विचार येतो. काय अंशतः म्हणून ते प्रबल दुर्बल नाही मध्यम आहे. प्रबलता दुर्बलता अनुभव के अनुसार अनुमेय है. हे त्या अनुभवायचं ते तुमच्या अनुभवावरूनच आहे. जैसे मग मरण हे अनुभव प्रबल आहे का दुर्बल आहे? परमार्थ हिच आहे. अध्यात्माचा परमार्थात वर्म मरणाचा विचार आहे. तर प्रबल सामग्री असले तर मरण सिद्ध नाही. आणि दुर्बल सामग्री जर असेल तर मरण आहे किंवा नाही मरण ही देहाला आहे आपण वेगळे आहेत अशा विचाराने चालले. पण जर प्रबल सामग्री असेल तर मरण नाही हा निश्चय राहतो. म्हणून तुकोबाराचे तुका म्हणे एका क्षणाचे करावे उतरेन पार भावसिंधू. एकदा निश्चय झाला कोणा बदलत नाही. या ह्याने मी जन्म मरणाचे समुद्रातून पार पडलो आपलं करतो त्याला काहीच नाही. तुका म्हणे एका क्षणाच्या कार्य उतरेन पार काय भावसिंधू. भावसिंधू म्हणजे काय जन्म मरण एका क्षणाचं. आणि हे क्षण साधण्याकरता सगळी सामग्री जमावं लागते. आता तो क्षण कधी येईल तुमच्या अभ्यासावर आहे. आता जर क्षण असेल तर ते दुर्बल असं व्यवहारावरून म्हणतो. आणि खरा निश्चय अनुभव तुमचा तुम्हाला. तुम्ही मूर्ख म्हणत नाही. आम्ही शहाणा म्हणत नाही. आम्ही का नाही एखाद्या मूर्ख म्हणा निश्चय पक्का असला तर आम्ही कसं म्हणत ते. आणि जर तुम्ही कृतार्थ झाला असं जर आम्ही म्हणलं तुमचं मन जर त्या कक्षात नसेल तरी कसं म्हणावं काहीच म्हणता येत नाही. फक्त एवढं शास्त्रात निर्णय करता येईल. जैसे ज्याप्रमाणे भूतल और घट के साथ नेत्र का संयोग होवे. आता जमीन आणि घट याचा डोळे संबंध होतो. इस काल में त्या काळात घट उद्भूत भूतलम इस वाक्य का श्रवण होवे. आता घटाच्या घट हे पृथ्वीच्या ठिकाणी आहे. कहा घट वाला भूतल है. तिथे घट वाला म्हणजे घट आहे. घट वाला ती जमीन आहे. ऐसे प्रत्यक्ष ज्ञान की और शाब्द ज्ञान की सामग्री है. असे इथे दोन्ही ज्ञान आहे. प्रत्यक्ष ज्ञान सामग्री आणि शब्द ज्ञान सामग्री. शब्द ज्ञान सामग्री कानाधिक आहे आणि प्रत्यक्ष ज्ञान कारण डोळ्याधिक आहे. दोन्ही सामग्री तरी पण इथे प्रबल दुर्बलतेवर पण आहे. असं दोन्ही जरी असले प्रबल दुर्बलतेवर असतो तो हा विषय. हे तर गुरुजींनी सांगा आम्हाला. गुरुजी आता काय सांगू तुला गुरुजी. त्यांनी लहान मुलाला जसं आई त्याला बळच पण देते त्याच्या तोंडात तसं गुरुजींनी शिकवलं. मग ते काय सांगते येतं तसं प्रबल दुर्बलता याच्यावर विषय सांगा गुरुजींनी. एक महाराज आले
गुरु महाराज आणि एकीकडून व्याही आले. प्रबल सांगा गुरुजींनी. आता जर महाराजाकडे धावला तर खरं परमार्थाची सामग्री, आणि व्याहाकडे जावं तर प्रपंच प्रबळ सामग्री. मग इथं काय आता तुमच्या अनुभवावर, प्रबळ दुर्बळ ते तुमच्या अनुभवावर. तुम्हाला गुरु आवडतात, देव आवडतो का प्रपंच लोक आवडतात? याच्यावर सगळे जाऊ द्या, हे विस्तार सांगत बसलो ना वेळ जाईल. एवढंच लक्षात ठेवा, प्रबळ दुर्बळ अनुभवानुसार आहे. तथापि प्रत्यक्ष ज्ञान होवे हे. तरी पण प्रत्यक्ष ज्ञान होतं दोन्ही तुझी. शाब्द ज्ञान होवे नहीं. शब्द ना का इंद्रियाचे विषय आहे ना तो. याते समान विषयक प्रत्यक्ष ज्ञान की और शाब्द ज्ञान की दो सामग्री होवे. समान सारख्या ज्ञानाचे दोन सामग्री आहेत. कहा तिथे प्रत्यक्ष ज्ञान की सामग्री प्रबल है. बरं, जिथं प्रत्यक्ष ज्ञान सामग्री प्रबल आहे, शाब्द ज्ञान की सामग्री दुर्बल है. शब्द ज्ञान सामग्री दुर्बल आहे. एक मिनिट. अभंगाचा अर्थ कळतो का? कळत असेल साधारण. प्रपंचाच्या पदाचा अर्थ कळतो का? याचा अर्थ कळतो. मग याची प्रबळ सामग्री. आणि अभंगाचा अर्थ कळतो, शब्द कळतो, अर्थ एक अर्थ कळतोय, पण दुर्बल सामग्री. झालं का नाही? तसं आता मन प्रपंचाच्या विचारात रंगतं, संस्कार दुर्बल प्रबल आहेत. आणि चिंतनामध्ये मन रंगतंय, पण काही काळ मग सामग्री कच्ची आहे. मन प्रबल दुर्बल अनुभवण्यासार आहे. शास्त्र गणित सांगतंय, शास्त्र मूर्ख म्हणत नाही. म्हणून तर काय सांगू तुम्हाला, काय सांगू रे, नरदेहासारखं अपुरं त्रिभुवनात नाही एवढं नरदेहाची सामग्रीची किंमत आहे. पण बुद्धिहीन झाल्यामुळे त्याचं वाटोळं झालं. नरदेहाचं वाटोळं प्रपंचाच्या बुद्धीनं होत. कसं ते अनुभव करा. भगवंताच्या कृपेने शरीरामध्ये शक्ती नाही, पण सगळे व्यवहार होतं नाही. आणि 60-70 वर्ष होतं एखादा माणूस प्रपंच का ना, काय होतं बघा त्याला विचारा. का बरं? हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. 50 वर्षाचं माणूस आणि मी दोन्ही उभा करा. का? प्रपंच बुद्धीचं शरीराचं वाटोळ झालं, बुद्धीचं वाटोळ झालं. आता नाव सांगितलं तर तुम्हाला ही वाटेल. म्हणून परमात्माच्या सामग्रीनं आयुष्यभर व्यवस्थित शरीर चालतं, आणि प्रपंचाच्या सामग्रीनं आयुष्य कमी असतो जास्त असतो, शरीर निकस होऊन भ्रमिष्ट होते. सहनच होत नाही शक्ती. प्रपंचाचं सत्व गेल्यावर त्याच्या ठिकाणची व्यथा आहेत, त्या व्यथा त्याला सहन करता येत नाहीत. आणि परमार्थाच्या शक्तीनं साधक अवस्थेमध्ये भगवंताच्या शक्तीनं ते व्यथा सहन करता येतात. शरीराला व्यथा असली तर भगवंताच्या शक्तीनं. एक सांगतो, आठवण झाली एका साधूची. सांगू ना, जोग महाराज दवाखान्यातून आले. ते म्हणले मला आळंदीला घेऊन जायचं. संपला तर पण आळंदीला घेऊन जा, आळंदी देही ठेवायचा आहे. आता दवाखान्यातून आले, दवाखाना डॉक्टर म्हणजे आमच्या वेळेला संपला. ते म्हणले मला आळंदीला. मग आणलं दवाखान्यातून. म्हणले ते पूल आला का इंद्रायणीचा, पुलावरती चांगलं आलं ना, तर पूल आला का इंद्रायणीचा? म्हणलं हो. मग देही ठेवलं. ही परमात्माची आहे. तुम्ही म्हणा की आलो मी, शक्यच नाही.
बोचर होऊन जाते माणूस, पण ती बोलावं कोणी. 2 दिवस असे हवा हा, पण परमार्थाचं पर्यवसन सुखात आहे आणि प्रपंचाचं पर्यवसन दुःखात आहे. मी कशावर सांगणार, प्रबल दुर्बल. भूत सुकृताची बरोबर. आता ह्याच्यापेक्षा पुढे सांगतो, नरदेह दुर्लभ जाणारे, त्याच्या पुढे जाऊन सांगतो, पावला हा नरदेह काकत आली नाही. ही कापूर होता ह्या नरदेहाची, आंधळ्याच्या हातात कावळं सापडल्यासारखं. तसा हा नरदेह भगवंतांनी कसा दिला त्याची त्यालाही कळा ना. मग एवढा अपूर्व हो या नरदेहाचा, एवढा अपूर्वता आहे. आणि या नरदेहामध्ये गुरुजींनी सांगावा चिंतनाचं, अंतकरण नाही, अंतकरण आहे पण वासना नाही. अनुभव शरीर आहे, काय बघा, आयुष्य आहे काम नाही. आयुष्य आहे पण काम नाही. का? कामाची इच्छा, पहिले कामाची आई इच्छा आहे, वासनेची इच्छा आहे, आणि त्या इच्छेचे आई संस्कार आहेत, आणि त्या संस्काराच्या शेवटी अनोळख आहे. आणि स्वतःची अनोळख असल्यावर संस्कार निर्माण, संस्कार आणि इच्छा होती, इच्छा वासना होती, वासना संकल्प होऊन बुद्धी निश्चय करून इंद्रियातून व्यवहार होतो. आणि जर मुळी तुटली तर झाड तुटू. तसं अज्ञानाची मुळी जर गेली वासना संपली, वासनेची बीज जळून जाईल. ही सामग्री तुमच्यावर आहे. आणि ही सामग्री तुम्हाला न द्यायचं कौतुक कळलं तर गुरुजी म्हणायचे तुम्ही नागवून असता. इतकं नरदेहामध्ये वैभव. अविनाश सुख भोगलं येतं, अविनाश सुख. अन्न पाण्यावातून, इंद्रियावातून, प्राणावातून, मनावातून सुख भोगता येतं. ही मोज परमार्थाची. आणि विनामूल्य पुन्हा 15 लाख रुपये खर्च केले, अमातीचा ढीग उभा केलाय. अमात मातीचा ढीगला चालले, नाग होऊन बसला त्या वाड्यात. आणि भगवंत ध्यान केलं तर प्रबल दुर्बल तर बोलू लागलो मी. मग आम्हाला जे नेहमी चिंतनात गुरुजी कशामुळं त्यांनी कसं घडवलं सर? आपलं म्हणून घडवलं का नाही? व्यवहारिक जीव आपलं कामापुरतं आहे. काम नसतं त्याच्या कामाच्या विरोधात जा, लगेच सुरुवात विकार निर्माण. आणि गुरूंच्या ठिकाणी विकार हे कसा आहे हे नाही त्यांना लक्षात. साधूच ठिकाणी विकार नसतो, शिकवण असते. आणि जेव्हा त्या ठिकाणी अपमतलेपण असतं असं मोज. मग ती आई असेल, भाऊ असेल, बाप असेल, कोणी असेल, पण जेव्हाच नव्हती. आई महिना होती अनुभवाचा. मी परमार्थ सांगायला लागलो, कोणाची उपेक्षा करतो असं नाही. चला ते किती बोललं तरी ज्याचाच अनुभव म्हणजे प्रबल दुर्बल हे अनुभवानुसार आहे. मग आता समजा सूर्य साक्षी भाष्य आहे का प्रमाचा भाष्य आहे? वाटतंय कसं? अरे वा, मग आमचं बोलणं परत. जर साक्षी भाष्य ठरलं आम्ही 16% परत देतो. आमचं आपलं नाहीच. झोप खरी का खोटी? खोटे. खोटे. जन्मरण खरं का खोटं? खोटं. जीवाला जन्मरण आहे का आत्म्याला? देहाला. काय देहाला कुठं तू? जीव सिद्ध नाही, आत्मा तर आपलं म्हणत आहे. मग आणला कुठून? एक न बरोबर. हे बसलं रमलं तर तिथं रमलं, विषय आपल्या कळवा. म्हणून प्रबल दुर्बल अनुभव अनुसार आहे.
और जहाँ भूतल संयुक्त घट से नेत्र का संयोग होवे और उस काल में पुत्रस्ते जतिहा इस वाक्य का श्रवण होवे, तहाँ भूतल में घट का प्रत्यक्ष होवे नहीं, किंतु पुत्र जन्म का शाब्द बोध होवे। हो समोर घट आहे, समोर घट आहे, डोळे दिसतो. तितकं सांगितलं हो तुम्हाला मुलगा झाला काय, म्हणजे घट ज्ञान संपलं की नाही. म्हणजे आता इथे प्रबल दुर्बल कोणतं वाक्य ठरलं, उत्कर्ष जाता हा, मग तुम्हाला मुलगा झाला हे प्रबल सामुरी. हे प्रबल सामुरी कोणा कशावर याचा आवडता विषय आहे म्हणून. चला याते भिन्न विषयक ज्ञान की प्रत्यक्ष सामग्री और शाब्द सामग्री होवे, तहाँ शाब्द सामग्री प्रबल है. जिथं प्रत्यक्ष ज्ञान सामग्री तिथं शब्द ज्ञान शब्द प्रबल आहे, बाकी ते प्रबल नाही. का पुत्र जात ऐकलं बरोबर, म्हणून शब्द सामग्री म्हणून शब्द शक्य शब्दामध्ये मग याला एक लक्षात ठेवा. त्यावर तवार एक सेकंद लागेल, एका व्यक्तीला लागेल. शब्दशास्त्र किती लागत, हजारो लोकांना अर्थ ऐकणार तर हजारो लोकांना विस्कळता ऐकणे ही शब्दशक्ती. एक शास्त्र एका व्यक्तीवर भाव करील, पण शब्दरूपी शास्त्र पुन्हा ते असून शब्दामध्ये शक्ती त्याच्यावरून तोही पाहिला बाबा आता काय माझं आयुष्य राहिलं शरीराचं. माऊलीचं 16 बघावा, वृद्धातला वृद्ध आणि तरुणातला तरुण, ज्ञानोबा तुकाराम असं म्हणलं का ना, जसं माणसं देहो स्वानंदात मागतात. ज्ञानोबा तुकाराम या शब्दात शक्य आहे. म्हातारातला म्हातारा आणि तरुणातला तरुण, ज्ञानोबा तुकाराम पकवाजावरते बोट, टाळाचा आवाज आणि मग काय तिथं देहभान नाही. शब्दशक्ती एक व्यक्तीने हजारो टाळतात. मी पापी असल्यामुळे इथं राहावं लागलं, कारण सामग्री कमी आहे ना. खरी सामग्री आळंदीला राहावं लागतंय. चला प्रत्यक्ष सामग्री दुर्बल है, म्हणजे प्रत्यक्ष सामग्री दुर्बल. कोणती घटात घटाची प्रत्यक्ष सामग्री कोणची, डोळे नेत्र काय हरकत आहे नेत्र. पुत्र सजात या वाक्यात सामग्री कोण आहे कान. मग शब्दशक्ती जास्त आहे की नाही. शब्द प्रमाण शब्द म्हणजे शब्द ही सामग्री सशक्त आहे. इंद्रिय ही म्हणून तुकोबाराय होतात. इंद्रियाच्या दिन आम्ही केलं नारायण. तुकोबारायांनी सांगितलं जावा आम्ही इंद्रियाच्या स्वाधीन झालो म्हणून कसं झालो, दिन झालो. इंद्रियाच्या दिने आम्ही झालो ना, इंद्रियाच्या ताब्यात असल्यामुळे आम्ही दिन झालो. चला म्हणून शब्द ही सामग्री सशक्त आहे आणि इंद्रिय सामग्री कशी आहे, दुर्बल दुर्बल दुर्बल. हो ना. इस रीति से बाध्य बाधक भाव विचार के सूक्ष्मदर्शी पुरुष प्रबल दुर्बलता को जानी लेवे. असे बाध्य बाधक भाव संबंध शक्ती कोणकडे जास्त आहे, शक्ती कोणकडे कमी आहे हे विचारी पुरुष तिकडं धावतो, योग्य इकडं. परंतु जिज्ञासा शून्य स्थल में पूर्वभुक्त बाध्य बाधक भाव है. आता जिज्ञासा सोडून विषय पामरा ठिकाणी बाध्य बाधक भाव आहे. जहाँ एक वस्तु की जिज्ञासा होवे, अपर की जिज्ञासा होवे नहीं, और दोनों के बोध की सामग्री होवे, तहाँ जिज्ञासित का बोध होवे है. आता दोन्ही सामग्री आहे. समोर घट भी आहे, घटात सामग्री आहे, कान भी आहे, वाक्य सामग्री आहे. मग आता ह्याचा
ज्याचे प्रबळ त्याचं ज्ञान होतं. दोन्ही सामुग्री आहेत, पण प्रबळ सामुग्री आहे का नाही. म्हणून भूत सुकृताची जोडे, म्हणून विठ्ठल आवडे. विठ्ठल कसं आवडतं? अगणित पुण्य असल्यावर. तसं विठ्ठल म्हणतात, अभंग म्हणतात, पण नाही, विठ्ठल आवडत नाही. आणि ज्याला विठ्ठल इमानाने आवडतं त्याचं खरं पुण्य आहे. भूत सुकृतच ना, ज्या पुण्याचं माफ करता येत नाही ते पुण्य भगवंत आवडतो. चला, आणि त्याच्यापेक्षा गुरु सगळ्यापेक्षा पुण्य जास्त आवडतात. गुरु कसे आवडतात त्याला माफच नाही. चला, अजिज्ञासित का बोध होवे नाही. ज्याला ज्याची इच्छा नाही त्याचे ज्ञान होत नाही. याते जिज्ञासित के बोध की सामग्री प्रबल है. म्हणून ज्याची इच्छा आहे त्याची सामग्री प्रबल आहे. ज्याची इच्छा आहे ते. मग आता माशाला वाळवंटात फेकल्यावर त्याची इच्छा कोणती राहील? चोपट ठेवलं तर जगल का? दुधात ठेवलं तर जगल का? मग कुठे जगल? हे जसं आहे तसा जो खास साधक आहे, विवेक वैराग्य सगळं षटक मोक्षत्व आणि श्रवण म्हणून निध्यासन, ही ज्याची सामग्री आहे ती कुठे राहील? चिंतनात राहील का नाही? मग कोणाकडे वैराग्य येते, कोणाकडे विचार नाही, कोणाकडे विचारायचं, कोणाकडे वैराग्य. चढते मग आता चल जसं जाऊन तसं. पण प्रबळ सामग्री वस्तूच राहते, वस्तूकडेच जाते. अजिज्ञासित के बोध की सामग्री दुर्बल है. आहेच की, ज्याला ज्याची इच्छा नाही त्याची सामग्री कमीच असते. मग माणसं लग्नाला पळतात कीर्तनाला, काच्या लग्नात असतंय काचे रामकृष्ण आणि गुरूंच्या भाषेत सांगितलं लग्नात म्हणजे गाडोगाडीचा धिंगाणा. अरे कीर्तनाला जा, भगवंताचं नाव आलं तर निष्पाती होतील तू. पण नाही झालं. आणि हेच कारण फक्त महामूर्ख महाराज आहेत. एखादा गुरुसारखा महात्मा सोडला तर. आमचा आभाव म्हणायचे, कोणी आलं ना लग्नाला त्याला अगोदर नीट सांगायचं, अरे आम्ही पांढर कोणते माणसं, आमचं काय त्या लग्नात, आमचं पांढर कोणते, आम्हाला पोटी नाही पाटी नाही काही नाही, आम्ही ये पांढर सोडलं, आम्हाला नेऊ नका लग्नात. आणि लई जर बोलला लई चिकटंदर मग रुद्र कर्जाच्या आबा. मग ती त्यांची शिवी आणि त्यांचं हात वर करणं, त्या केसन सिंधाला ह्याचं हाणलं होतं गुरुजी आबाने लग्न, मला नेऊन घालून लागत असं मारलं मुस्काडीत. ते महात्मे होते. आमच्या काय धुबीकर कोणता घरकानं घाट का त्यांना नाही झालं. मी कशावर सांगू? सामग्री. ज्ञान की इच्छा जिज्ञासा कहिए है. ज्याला स्वतःच्या ज्ञानाची इच्छा जिज्ञासा म्हणा. जिज्ञासा म्हणजे इच्छा. ताका विषय जिज्ञासित कहिए है. त्याचा विषय जिज्ञासा. याला एक सूत्र सांगतो, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. अथा म्हणजे पाठीमागून कर्म उपासना केल्यानंतर श्रवण म्हणून होत असलं तेव्हा अथा तो ब्रह्म जिज्ञासा. बस. आणि आता तो धर्म जिज्ञासा. धर्म जिज्ञासा होतो ज्याला पापाची परिस्थिती आली, पापा म्हणून माझं वाटोळ झालं म्हणून तपाची इच्छा होती, आणि त्याला तप पूर्ण झालं त्याला मोक्षाची इच्छा होती. म्हणून दोन सूत्र आहेत. आता तो धर्म जिज्ञासा प्रथम आणि आता तो ब्रह्म जिज्ञासा दुसरा. काय आता हे प्रबल दुर्बल चांगला विषय, सगळं चांगलं आहे. आपल्याला कळत नाही तो विषय सोडून द्या. पुढे जिज्ञासा सहित सामग्री सारी प्रबल है. बस इच्छेचे जी सामग्री असेल ते सगळे शक्तिवान प्रबल शक्तीवर युक्त. हो, इच्छा असली की बस मग सांगतो इच्छा विषयाची इच्छा असलं
तो मनुष्य इच्छेचा विषय प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतो. म्हणून प्रभू सांगलीचं चिंतन सांगतो. एक चरण. काही मी उद्धार पावे, काही कृपा करी नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान हे प्रभू सांगली. काही मी उद्धार पावे. अरे तुम्हाला जन्मरणाचा विचारच नाही देखत. ज्याला जन्मरण नको वाटतं, ज्याला जन्मरणाचं दुःख आठवत आहे, तोच जिज्ञासा. किती वेळा जन्म येऊन किती व्हावे फजित, ही ज्याच्या डोक्यात तो जिज्ञासा आहे. काय सांगू मी या गर्मीची या सामान भोगीचं नारायण. काय ज्ञानेश्वर तुझं आहे गर्भाचं सुख कसं लिहिलं, म्हातारपणाचं सुख कसं लिहिलं 13 वाद्यात. आणि तुकोबारांनी किती सांगितलं नाही म्हटलं. त्याचं एकच कारण मोह आणि विषयासक्ती. विषयासक्ती म्हणजे ह्याच्याशिवाय आपलं भागत नाही ना. विषयासक्ती, विषय भोगणं वेगळं, विषयासक्ती वेगळं. ह्याच्याशिवाय आपलं भागत नाही, ही विषयासक्ती. अनमोह त्याच्यावर प्रेम. आणि आमचं तर कोरा काय म्हणतात, सर्व संधी विटावून तो एकला आवडायचे. हे बघा येडेच बोलणं. मी सामग्रीवर बोल लागलोय. प्रबल दुर्बल म्हणजे चेस सामग्री प्रबल असते आणि इतर सामग्री नाही. हो, मी यांच्या नादाने आलोय. प्रबल का दुर्बल. आणि आषाढी एकादशी कधी येईल, आषाढी एकादशी कधी येईल असं वाटत ते माझ्या जीवा. ते प्रबल सामग्री. जहाँ उभय की जिज्ञासा होवे तहाँ उत्कट जिज्ञासा बाधक है. आता त्याच्यामध्ये दोन्ही पदार्थ इच्छा होईल तर ज्याची खरी इच्छा ते इच्छा बाकीची इच्छा कमी करते. उत्कट इच्छा म्हणजे आता कोणाला कोणती इच्छा असेल, दोन इच्छा आहेत, पण उत्कट इच्छा जी आहे प्रबल इच्छा ती बाकीच्या इच्छा मारते. इसी कारण से अध्यात्म ग्रंथन में लिखा है. हे सगळं विस्तार अध्यात्म ग्रंथावर दिलेलं. ब्रह्मसूत्रामध्ये, अध्यात्मवाक्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये हे विषय लिखा है. उत्कट जिज्ञासा वाले को ब्रह्मबोध होवे है. हा, ज्याला खरीच इच्छा आहे त्याला ब्रह्मज्ञान कळतं. उत्कट जिज्ञासा रहित को ब्रह्मबोध होवे नहीं. कसं येईल, काय सांगायचं, काय सांग. विषय पामर म्हणून काय, विषय पामर परमार्थ करतात पण इच्छा नसते. हा ना, आमच्याकडनं सत्वगुण निर्माण झाल्यावर काही प्रसंगाने करतात. पण याच्यावर नवजात माऊलीनं या लोकांना हिचकल लिहिलं की नववा देवाच उत्कृष्ट साधू सोडून बाकीच्या जीवाची कशी फजित केली ते बी कोणाचे, यज्ञ या करणाराचे. हे बाकीचे नाही, यज्ञ या करणारे. हे माऊली सांगतो. माऊली म्हणते यज्ञ मूळ ठकले यागे. यज्ञ मूळ कुठे फसलं, यज्ञात. भगवं ठकले समाधी भ्रमे. आणि जे भगवे घटले ते समाधीच्या भ्रमामध्ये राहिले. समाधी लावण्यामध्ये, नागतोंड कापण्यामध्ये तिथं गेले आणि इकडे गेले. ह्यांची ही ह्याच्यात तर विषय नाही. काय म्हणून मी आता, यज्ञ मूळ ठकले यागे. यज्ञ मूळ ठकले यागे म्हणजे यज्ञ करणारे मूळ आहेत आणि ते कसं फसले यज्ञ करण्यामध्ये. भगवत ठकले समाधी भरणे आणि भगवत ना ते समाधी लावण्यावर ठकले. पण आमचे निवबाडाय म्हणतात निळा म्हणे नित्य समाधी हरे मागे. आमचे समाज जर असं तर नित्य भगवंत चिंतन आहे. समाधी म्हणजे कशा म्हणून समाधी सांग ना. मी सांगतो, चुकलं तर मी सांगतोच की. अखंड सुखात. वाह वाघ आहे. म्हणजे अखंड सुखामध्ये रमले ती खरी समाधी. आणि अखंड सुखाला हात पाय धरायचे, कानात बोट घालायचे, हे काही नाही. म्हणून ज्ञानाची समाधी सोयी.
विषयात लोळत असला तर तो समाधी मध्ये. याला एक उदाहरण सांगतो. मच्छिंद्रनाथ स्त्री देशच होते. घरी सोडायचं बरं का, आपण तसं वागायचं नाही. पण काय परमार्थाची किंमत हेच कळायची. आपला अधिकार मच्छिंद्रनाथ नाही बरं का. पण असा जो खरा महात्मा तो कुठे असला त्याचं काही बिघडत नाही. आणि हे नाक तोंड कामणार कुठेतरी बसावंच लागतंय, काहीतरी करावंच लागतंय. याचं एक कारण वेदांत कळल्याशिवाय परमार्थ खरा नसतो. वेदांत खरं कळावा लागतो. वेदांत अमृत अनुभव, वेदांत विचार सागर प्रभाकर, वेदांत ब्रह्मसूत्र अभ्यास भाष्य, वेदांत म्हणजे दक्षोपनिषद आहे. मग त्यात भामती आले, वेदारम आले, आद्वैसिद्धी आले, हे सगळं आले. चला पुंडली किती राहिले आता? 2-3 पाणी राहिले. 3 बरं. बरं शब्द प्रकरण. आता मला वाटतं 7वं प्रकरण आहे का, कारण त्याच्यावर जगाचं स्वरूप अधिष्ठान स्वरूप जास्त सांगितलं. पण त्याच्या विनय जे खायच बरोबर ते आढळणार नाही. ते आपल्या गगन कथेने सगळ्याचा आढावा घेतला. असंच म्हणजे सगळे शास्त्राचा निर्णय करत. आमच्या घरचा माझा पोळ्या खातो तुम्ही म्हणता की माझा पोळ्या खातो दुसऱ्याच सांगावं.